सुस्वागतम विद्यार्थी मित्रों. इयत्ता 11वी भूगोल हा विषय आपण या ठिकाणी अभ्यासतोय. या असणाऱ्या विषयातील जे पहिलं प्रकरण आहे भू हालचाली, या असणाऱ्या प्रकरणातला काही भाग झालेला आहे. पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही भूपृष्ठावर बदल घडवून आणणाऱ्या ज्या शक्ती आहेत, अंतर्गत शक्ती, त्यामधील असणारी मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली, या असणाऱ्या हालचालींचा आपण काय करत होतो, माहिती पाहत होतो. मंद हालचाली म्हणजे अगदी शेकडो वर्ष त्या ठिकाणी त्याची क्रिया सुरू असते आणि त्यातून काय होत असतं, भू हालचाल घडून येते आणि जमिनीचा आकारामध्ये त्या ठिकाणी बदल होत असतो. तर शीघ्र हालचाल म्हणजे काय, तर अचानक कमी वेळात, अगदी काही सेकंदात, काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावरती बदल घडून येतो. एखादा भाग खचतो किंवा एखादा भाग वर उचलला जातो. अशी क्रिया अचानक घडते. अशा घटनेलाच शीघ्र हालचाल असं म्हटलं जातं. मग अशा शीघ्र हालचालीमधील असणारा पहिला जो उपघटक आहे, या उपघटकाची माहिती आपण अभ्यासत होतो. म्हणजेच या शीघ्र हालचालीमध्ये प्रामुख्याने दोन घटकांची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. त्यामधील असणारा पहिला आहे तो म्हणजे भूकंप. या भूकंप म्हणजे काय, भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे, म्हणजे अशी जमीन जी थरथरते त्याला आपण भूकंप असं म्हणतो. या भूकंपाच्या हादऱ्यामुळे देखील काय होत असतं, मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावरती बदल घडून येत असतो. मग या असणाऱ्या भूकंपाच्या ज्या प्राथमिक, दुय्यम किंवा तृतीयक स्वरूपाच्या असणाऱ्या ज्या लहरी आहेत, या लहरींच्या बद्दल आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती अभ्यासली. त्यानंतर असणारा पुढचा भाग आहे तो म्हणजेच ॲक्टिव्हिटीज आहे की हे नेहमी लक्षात ठेवा असं म्हटलेलं आहे. आपल्याला लक्षात ठेवायला सांगितले. आपण प्रत्येक मोजमाप करण्याची पद्धत वेगळी आहे. आज जर पाहिलं तर वायुभार मिलीबारमध्ये मोजला जातो, दूध किंवा पाणी लिटरमध्ये मोजलं जातं, धान्य किंवा इतर जे काही घटक आहेत हे किलोमध्ये मोजले जातात. त्याचप्रमाणे ऊस असेल किंवा लोखंड असेल हे टनामध्ये मोजलं जातं किंवा म्हणजेच प्रत्येक घटकाची मोजमाप करण्याचं, अगदी पाऊस मोजला जातो कशामध्ये, मिलीबारमध्ये मोजला जातो किंवा मिलीमीटरमध्ये मोजला जातो. म्हणजे प्रत्येक घटकाचं मोजमाप करण्यासाठी वापरलं जाणारं जे परिमाण आहे ते वेगवेगळं आहे. अगदी त्याचप्रमाणे या भूकंपाची तीव्रता मोजण्याचं प्रमाण देखील दोन प्रकारचे असलेले दिसून येतात. त्यामध्ये मर्केली आणि रिश्टर अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला भूकंप मापन करण्याची किंवा भूकंपाचा तीव्रता किती प्रमाणात आहे किंवा हादरा किती तीव्रतेचा आहे हे मोजण्यासाठी दोन वेगवेगळ्या उपकरणांचा किंवा दोन वेगवेगळ्या घटकांचा वापर केला जातो. त्यालाच रिश्टर आणि मर्केली असे दोन वेगवेगळ्या भूगोलतज्ञांच्या ही जी काही आहेत सरनेम आहेत, आडनावं आहेत त्यांची, आणि या आडनावावरूनच त्यांचं मापन करण्याच्या यंत्राला देखील नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ आपण भूकंप कशामध्ये मोजतो, रिश्टर स्केलमध्ये मोजतो. म्हणजेच रिश्टर या तज्ज्ञाने किंवा भूगोलतज्ञाने तयार केलेले जे मापन आहे, यंत्र आहे, त्या यंत्राच्या सहाय्याने आपण भूकंपाची तीव्रता मोजतो. अगदी त्याचप्रमाणे मर्केली या असणाऱ्या भूगोलतज्ञाच्या देखील जे काही भूकंप मापन करण्याचं जे काही यंत्र आहे त्या यंत्राला आपण काय म्हणतो, मर्केली प्रमाण किंवा मर्केली यंत्र असं म्हटलं जातं. म्हणजे या शास्त्रज्ञांच्या नावावरून देखील त्यांच्या असणाऱ्या उपकरणांना नावं दिली गेलेली आहेत. मग यातील असणारा फरक या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. काय, मापन करण्याची पद्धत म्हणजेच प्रमाण आणि मर्केलीचं प्रमाण आणि रिश्टर प्रमाण यामधील असणारा फरक या ठिकाणी सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे, मापन काय म्हणतं आहे, मापन कशाचं करायचं. आज जर पाहिलं
मर्केली या शास्त्रज्ञाने किंवा रिश्टर या शास्त्रज्ञाने जर पाहिलं तर मापन केलेलं आहे, परंतु कशाचं केलेलं आहे मापन? मर्केली या असणाऱ्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? भूकंपाची तीव्रता करण्याचं जे मापन आहे, तीव्रतेचं मापन केलेलं आहे. तर रिश्टर या तज्ज्ञाने काय केलेलं आहे? भूकंपातून उत्सर्जित होणारी ऊर्जेचं मापन केलेलं आहे. पहा, मर्केलीने काय केलेलं आहे? भूकंपाची तीव्रताचं मापन केलेलं आहे. किती तीव्रतेचा भूकंप आहे याचं मापन केलेलं आहे. परंतु रिश्टर या असणाऱ्या भूगोल तज्ज्ञांनी काय केलेलं आहे? भूकंपातून उत्सर्जित होणारी ऊर्जा याचं मापन केलेलं आहे. म्हणजे दोन्हींचं मापन वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्यानंतर मापन यंत्र किंवा मापन तंत्र. आता मर्केलीचं मापन केलं जातं कशाच्या मदतीनं? निरीक्षणाच्या माध्यमातून पाहिलं जातं प्रत्यक्षात भूकंप झाल्यानंतर त्या ठिकाणचं किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे, वित्तहानी किंवा आर्थिक हानी, जीवितहानी किती प्रमाणात झालेली आहे याच्यावरती एक प्रकारे अंदाज, निरीक्षण करून अंदाज वर्तवला जातो. त्याला मापनतंत्र असं, मर्केलीचं मापनतंत्र असं म्हटलं जातं. पहा, मर्केली मापनतंत्र कशाच्या साहाय्याने केलं जातं? तर निरीक्षण केलं जातं. प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या स्थळाला भेट देऊन किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे किंवा किती प्रमाणात हादरा असेल एक प्रकारचा अंदाज वर्तवला जातो. परंतु रिश्टरच्या प्रमाणामध्ये मात्र तसं नसतं. भूकंप मापन यंत्रामध्ये त्याची नोंद होत असते. म्हणजेच भूकंप मापन यंत्राच्या रिश्टर स्केल हे जे काही उपकरण आहे या उपकरणाच्या माध्यमातून त्याची नोंद घेतली जाते. प्रमाणामध्ये जर पाहिलं तर मापन, आता कशाचं मापन केलं जातं? मर्केलीच्या बाबतीत जर विचार केला, भूपृष्ठाचं मापन केलं जातं. मानव निर्मित घटक जे आहेत या घटकांचं मापन केलं जातं. किती प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे व त्यातून वास्तू यांवर होणाऱ्या परिणामांचे संख्यात्मक निरीक्षण केलं जातं. म्हणजे मापन कसं केलं जातं आहे? तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी भूपृष्ठाला भेट दिली जाते. मानव किंवा इतर ज्या काही निसर्गातील असणाऱ्या घटकांचं किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच्या आधारावर त्याचं मापन केलं जातं. तर रिश्टरच्या बाबतीत तसं नसते. लहरीतील ऊर्जेचे लाघीय मापन केलं जातं. ज्या काही प्राथमिक लहरी आहेत किंवा दुय्यम लहरी आहेत किंवा तृतीयक लहरी आहेत, या लहरींच्या मदतीनं किंवा लहरींची नोंद त्या मापन यंत्रामध्ये होत असते. भूकंप केंद्रापासून त्या लहरी भूकंप मापन यंत्रापर्यंत किती वेळात पोहोचतात हे त्या असणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने समजते. त्याचप्रमाणे एकक जर पाहिलं तर हे कशाच्या साहाय्याने मोजलं जातं? म्हणजे कसं परिमाण काय वापरलं जातं? तर मर्केलीमध्ये जर पाहिलं तर तीव्रतेमध्ये मोजलं जातं. तीव्रतेमध्ये मोजलं जातं. तर यामध्ये जर पाहिलं, एक तीव्रतेचा जर भूकंप झालेला असेल तर तो जाणवत नाही आहे. आज जर पाहिलं तर जगामध्ये दर मिनिटाला किंवा दर काही सेकंदाला त्या ठिकाणच्या जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये भूकंपाचा हादरा बसतो. परंतु हा बसणारा हादरा सर्वच ठिकाणी जास्तच तीव्रतेचा असतो असं नाही. काही ठिकाणी झालेला त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्राणीमात्राला, वनस्पतींना किंवा इतर घटकांना जाणवत देखील नाही किंवा त्याची नोंद कोणत्याच उपकरणांमध्ये होत नाही. अशा पद्धतीचे देखील भूकंप होत असतात. म्हणजे एक तीव्रतेचा जर भूकंप झाला तर त्यापासून कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही किंवा काही वेळेस झालेला देखील समजत नाही. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस 12 तीव्रतेचा म्हणजेच जर भूकंप झाला तर त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात विनाश होतो. असं पद्धतीचं मापन एकक काय आहे? रिश्टर स्केलचं आहे.
जर रिश्टर स्केल यांचं मापन पद्धत जर पाहिली तर 2.0 पासून 10.0 प्लस नोंदी आढळत नाहीत. .0 महत्तेच्या भूकंपात मुक्त झालेली ऊर्जाही 2.0 महत्तेच्या भूकंपातून मुक्त झालेल्या ऊर्जेच्या 32 पट एवढी असते. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय असते, त्याची तीव्रता असते. त्यानंतर असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे भूकंप निर्मितीची कारणे. म्हणजे भूकंपाची उत्पत्ती किंवा भूकंप होण्याची कारणं या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहेत किंवा अभ्यासायची आहेत. आता भूकंपाची निर्मिती प्रामुख्यानं भूकवचातील मुक्त ऊर्जा झाल्यामुळे होत असते. ज्यावेळेस भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये अतिदाब निर्माण होतो किंवा अति जास्त उष्णता निर्माण होते, त्यावेळेस काय होत असतं, त्या असणाऱ्या प्रदेशातील जी ऊर्जा आहे ही अंतर्गत भागामध्ये प्रवाहित होत असते. आणि प्रवाहित झालेली ऊर्जा ज्या ठिकाणी कुमकुवत किंवा मृदू स्वरूपाच्या खडकांचा थर आहेत किंवा खडकाची जाडी कमी आहे, अशा भागामध्ये, अशा प्रदेशामध्ये त्या जी ऊर्जा आहे ही ऊर्जा मुक्त होते, स्फोट होतो. आणि या मुक्त झाल्यामुळे भूकंप निर्मितीची काही भूकंप घडून येतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंपाची कारणं असं म्हणतो. मग अशी जी कारणं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत, ह्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यामधील असणारं पहिलं आहे ते म्हणजेच ज्वालामुखी. आता ज्वालामुखी म्हणजेच भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून ज्यावेळेस तप्त असा शिलारस किंवा द्रवरूप, घनरूप पदार्थ, वायुरूप पदार्थ बाहेर पडतात, अशा परिस्थितीला आपण काय म्हणतो, ज्वालामुखी असं म्हणतो. मग या ज्वालामुखीच्या निर्मितीच्या वेळेस त्या असणाऱ्या प्रदेशातून काय होत असतं, मोठ्या प्रमाणात स्फोटक वायू देखील बाहेर पडत असतात. आणि या स्फोटक वायूंमुळेच त्याच प्रदेशातील जी काही भूमी आहे, जमीन आहे, या जमिनीचं मोठ्या प्रमाणात कंपायमान होण्याची किंवा कंपायमान होत असते, थरथरते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंप असं म्हणतो. ज्वालामुखीच्या उद्रेकातून भूकंपाची निर्मिती होते. अशा भूकंपाचे केंद्र सहसा कमी खोलीवर असतात आणि उद्रेकाच्या जवळच्या परिसरातच यांना परिणाम पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ 1981 साली कॅस्केड पर्वतरांगेत ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्याचवेळी सेंट हेलेन्स येथे 5.5 या रिश्टर महत्तेचा भूकंप झाला होता. म्हणजेच ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे वेगवेगळे घटक आहेत, मग ते घनरूप असतील, द्रवरूप असतील, वायुरूप असतील, हे बाहेर पडत असताना सहजरित्या बाहेर पडत नाहीत. त्या असणाऱ्या भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात हादरे किंवा स्फोटक असे आवाज करत ते बाहेर पडत असतात. आणि यामुळेच त्या असणाऱ्या प्रदेशाचं कंपायमान इतर त्याच्या आसपासच्या असणाऱ्या प्रदेशावरती होत असतं. म्हणजेच भूकंप होण्याचं प्रामुख्यानं एक महत्त्वाचं कारण आपल्याला ज्वालामुखी हे सांगता येतं. त्यानंतर असणारं दुसरं कारण आपल्याला एक सांगता येतं की भूविवर्तक नकी हालचाली. भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपट्ट्यांनी बनलेले असून ते स्थिर नाही आहे. आज जर पाहिलं, जो पृथ्वीचा गोल दिसतो आपल्याला, या पृथ्वीच्या गोलावरती अगदी वरच्या भागामध्ये काही भागामध्ये जमीन आहे किंवा काही भागामध्ये पाणी आहे.
ही कधी झालेलं आहे? ही जी काही जमीन आहे, अगदी लहान मोठ्या स्वरूपाची जी बेटं आहेत किंवा खंड आहेत, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका किंवा इतर जे काही बेट समूह आहेत, या सर्व बेटांचा किंवा सर्व जमिनीचा जर विचार केला तर पूर्वी ही सर्व एकच होती. एकाच ठिकाणी ही सर्व जमीन होती आणि याच जमिनीला आपण पूर्वी काय म्हणायचो? पेंजिया नावाने ओळखलं जायचं. अगदी त्याचा खूप काळ पूर्वीचा काळ आहे तो. मग अशा या पेंजिया नावाच्या खंडाचं अंतर्गत असणाऱ्या शक्तीमुळे काय झालेलं आहे? त्या असणाऱ्या भूपृष्ठाचं तुकडे झालेले आहेत. जसं आपण एखादी बशी असते आणि या बशी जर वरून फरशीवरती पडली किंवा खाली पडली तर त्याच्या असणाऱ्या बशीचे काय होतात? तुकडे होतात. अगदी त्याप्रमाणे या असणाऱ्या जे काही भूकवच आहे, या भूकवचाचे देखील काय झालेले आहेत? 7 तुकड्यांमध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. म्हणजे आज ही 7 तुकडे म्हणजेच हे 7 खंड आहेत. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, हे जे खंड आहेत, हे खंड म्हणजे 7 वेगवेगळे तुकडे आहेत. जे काही भूकवच, बशी म्हणजेच काय आहे? भूकवच आपण घेतलेलं आहे. पृथ्वीचं वरचं जे काही आवरण आहे त्याला आपण बशीचं उदाहरण दिलेलं आहे. मग ही जी काही आहेत भूकवच आहे, हे काय झालेलं? फुटलेलं आहे, तुटलेलं आहे, भेग पडलेली आहे आणि याचे प्रमुख 7 तुकड्यांमध्ये विभाजन झालेलं आहे. मग असे जे काही असणारं विभाजन आहे हे काय होत आहेत? ज्या ठिकाणी 2 भूपट्ट्याची सीमा आहे, या 2 भूपट्ट्याच्या सीमेच्या भागामध्ये काय होतात? ते कंपायमान होतात. किंवा त्या असणाऱ्या 2 तुकड्यांच्या घर्षणामुळे त्या भागामध्ये भूकंप घडून येत असतो. मग यामध्ये भूविवर्तीय हालचालीमध्ये भूकवच हे अनेक लहान मोठ्या तुकड्यांनी बनलेलं आहे. बाह्य प्रावरणातील जास्त घनतेच्या भागावर हे तरंगत असतात. सर्वसामान्यपणे सीमावर्ती भागात भूपट्ट हालचालीमुळे भूकंप निर्मिती होऊ शकते. यात भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे, एक दुसऱ्याखाली जाणे इत्यादी बाबी घडत असतात. मग त्यांनी सांगितलेलं आहे की आकृती क्रमांक 1.20 पहा. त्यामध्ये इंडोनेशिया असेल, कॅलिफोर्निया असेल, जे उत्तर अमेरिका खंडातील असणारे जे भाग आहेत, त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडातील असणारे चिली मधील भूकंप, भारतातील उत्तर काशी आणि आसाममधील असणारे भूकंप, ही या प्रकारची भूकंपाची उदाहरणं आहेत. जे आकृती जर पाहिली आपण, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आकृती क्रमांक 1.20 जी असणारी आकृती म्हणजेच हा नकाशा आहे. मग हा नकाशा कशाचा आहे? भूपट्ट, भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखीचं क्षेत्र दर्शवणारा हा नकाशा आहे. आपण म्हणतो या भूपृष्ठाचे तुकडे झालेले आहेत, भेग पडलेली आहे आणि ज्या ठिकाणी भेग पडलेली आहे किंवा तो तुटलेला आहे त्या भागामध्ये भूकंपाचे वारंवार हादरे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. आज जर जगामध्ये पाहिलं तर या असणाऱ्या नकाशामध्ये ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणेच सद्यस्थितीमध्ये या असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तुकडे झालेले आहेत. जो काही या असणाऱ्या नकाशामध्ये पांढरा पट्टा आहे, लाल तुटक रेषांच्या दरम्यान असणारा जो पट्टा आहे, त्या म्हणजे किंवा त्या भागातून किंवा तो भाग त्या ठिकाणी तुटलेला आहे आणि त्याचमुळे त्या प्रदेशामधील असणारे एकूण पेंजिया नावाच्या खंडाचे प्रमुख 7 वेगवेगळ्या खंडांमध्ये किंवा वेगवेगळ्या भूभागामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी हे पट्टे दिसतात किंवा भूमी तुटलेली आहे अशाच भागामध्ये
प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात भूकंपाचे हादरे बसतात. आज या ठिकाणी आपण पाहिलं की उत्तर अमेरिका खंडातील असणारे इंडोनेशिया किंवा कॅलिफोर्निया हे जे भाग आहेत, या भागामध्ये काय होतं आहे, या प्रकारचे भूकंपाचे हादरे बसतात. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडातील असणारे चिली नावाचा जो भाग आहे, अगदी पॅसिफिक महासागराला लंबरूप अशा स्वरूपाचा असणारा जो किनारपट्टीचा भाग आहे, या किनारपट्टीच्या भागामध्ये देखील अगदी त्या प्रदेशामध्ये भूकंपाचे हादरे बसतात. त्याचप्रमाणे भारतातील असणारे उत्तर काशी किंवा आसामचा भाग जो आहे, या भागामध्ये देखील वारंवार त्या ठिकाणी भूकंपाचे हादरे बसतात. म्हणजेच या असणाऱ्या नकाशाच्या आधारे आपल्याला स्पष्ट होतं की ज्या ज्या ठिकाणी भूमिखंड तुटलेला आहे किंवा भेग पडलेली आहे, अशा भागामध्ये वारंवार किंवा सातत्यानं भूकंपाचे हादरे बसतात किंवा ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. भूकंप निर्मितीच्या कारणांमध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर ज्वालामुखी हे एक कारण सांगता येतं. त्याचप्रमाणे भूविवर्तकीय हालचाली हे एक दुसरं कारण सांगता येतं. अगदी त्याचप्रमाणे तिसरं कारण आहे ते म्हणजेच मानवनिर्मित भूकंप. आज जर पाहिलं तर जगामध्ये मोठ्या प्रमाणात मानवाच्या हस्तक्षेपातून देखील काय होतो आहे, भूकंप हादरे बसतात किंवा भूकंप घडून येत असतो. मोठ्या प्रमाणात आज जर जगातील पाहिलं तर औष्णिक स्फोट त्या ठिकाणी किंवा आण्विक स्फोट घडवून आणले जातात, म्हणजेच अणुचाचण्या घेतल्या जातात. या अणुचाचण्या ज्यावेळेस घेतल्या जातात त्यावेळेस त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात असणारी जमीन किंवा जमिनीला हादरा बसतो. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांचं किंवा कोळशाचं खोदकाम केलं जातं. मग अशा कोळशाचं किंवा खनिजांचं ज्यावेळेस खोदकाम केलं जातं त्यावेळेस त्या असणाऱ्या भूमीमध्ये किंवा खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट घडवून आणावे लागतात आणि या स्फोटाच्या माध्यमातून देखील काय होत असतो, कमी अधिक प्रमाणात किंवा कमी अधिक क्षेत्रामध्ये भूकंपाचे हादरे बसतात. त्याचप्रमाणे सुरुंगाचा वापर आज पाहिलं तर आपण अगदी आपल्या घरचं किंवा आपल्या प्रदेशातील असणारं उदाहरण आपल्याला माहिती आहे की आपण विहीर पाडतो आणि विहीर पाडल्यानंतर त्या विहिरीमध्ये खोदण्यासाठी जर त्या विहिरीमध्ये कठीण अशा स्वरूपाचा खडकाचा थर जर लागला तर आपण काय करतो, ब्लॅस्टिंग लावतो, म्हणजेच सुरुंग घेऊन त्यामध्ये विशिष्ट असा दारुगोळा भरून स्फोट घडवून आणतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचा वापर केला जातो. किंवा मोठ्या प्रमाणात असणारी बांधकाम किंवा खाणकाम व्यवसाय असेल, अशा प्रदेशात मानवाच्या हस्तक्षेपातून काय होत असतं, भूकंपाचे हादरे बसतात. म्हणजेच कमी अधिक प्रमाणात किंवा तीव्रतेचे भूकंप मानवी हस्तक्षेपातून घडून येत असतात. परंतु मानवाच्या हस्तक्षेपातून घडून आलेले जे भूकंप आहेत, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी घडून येत नाही. इतर जे नैसर्गिकरित्या घडून येणारे जे काही भूकंप आहेत, या भूकंपाच्या माध्यमातून किंवा असणाऱ्या त्या भूकंपाची तीव्रता जास्त प्रमाणात असते. परंतु मानवाच्या मदतीने किंवा मानवाच्या साहाय्याने घडून आलेले जे भूकंप आहेत, यांची जी तीव्रता आहे ही कशी आहे, कमी प्रमाणात असलेली दिसते. भारतातील जर भूकंप क्षेत्र जर पाहिली तर सर्व भागामध्ये होते का, तर नाही आहे. आज जगामध्ये काही ठराविक भागांमध्ये भूकंपाचे हादरे बसतात किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. भारतातील जर पाहिलं तर काही ठराविक क्षेत्रामध्ये किंवा ठराविक भागांमध्येच भूकंपाचे हादरे बसतात. आज जर पाहिलं तर महाराष्ट्रातील असणारं लातूर जिल्हा आणि या लातूर जिल्ह्यामधील असणारं जे किल्लारी नावाचं जे गाव आहे, या गावामध्ये काय झालेलं आहे, भूकंपाचा हादरा बसलेला आहे. कधी 30 सप्टेंबर 1993 लातूरमधील असणाऱ्या किल्लारीमध्ये भूकंपाचा हादरा बसला. मग या असणाऱ्या भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्रता असल्या कारणामुळं
त्या भागातील किंवा त्या किल्लारी गावातील जे लोक होते हे लोक पूर्णतः त्या घरांमध्ये काढले गेले, झोपलेले होते. आणि अशा झोपलेल्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं काय झालेले आहे, जीवितहानी घडून आलेली आहे. भारतातील घटना. त्याचप्रमाणे 26 जानेवारी 2001 मध्ये गुजरात या राज्यातील असणारं जे भुज हे ठिकाण आहे, या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भूकंपाचे हादरे बसतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील असणारं जे सातारा जिल्ह्यातील असणारं जे कोयना धरण आहे, या कोयना धरणाच्या भागामध्ये देखील वारंवार भूकंपाचे हादरे बसतात. त्याचप्रमाणे आसाममध्ये जो काही आसामचा भाग आहे किंवा आसामच्या काही ठराविक भागामध्ये भूकंपाचे हादरे बसतात. त्याचप्रमाणे अंदमान आणि निकोबार नावाची जी बेट समूह आहेत, या असणाऱ्या बेट समूहाच्या भागामध्ये मेऑन नावाचा भाग जो आहे, या भागामध्ये भूकंपाचे हादरे बसतात. आज जगामधील उदाहरणार्थ अंदमान निकोबार जो बेट समूह आहे, या बेट समूहाच्या भागामध्ये हेच काय झालेलं आहे, भूमिखंडाचा तुकडा झालेला आहे. म्हणजेच अशा भूभागामध्ये काय होत असतं, भूकंपाचे हादरे भारतामध्ये होत असलेले दिसतात. त्यानंतर असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजेच ज्वालामुखी. सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून द्रवरूप, वायुरूप किंवा घनरूप स्वरूपाचे पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेकातून भूपृष्ठाच्या किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. त्या प्रक्रियेला आपण सर्वसाधारणतः ज्वालामुखी असं म्हणतो. मग हा ज्वालामुखी कधी निर्माण होतो, ज्या वेळेस अंतर्गत भागामध्ये अतिउष्णता किंवा अतिदाब निर्माण होतो, त्यावेळेस अंतर्गत भागातील असणारा जो शिलारस आहे, हा शिलारस मुक्त होण्यासाठी किंवा जी ऊर्जा निर्माण झालेली आहे, ती ऊर्जा निर्माण झालेली ऊर्जा मुक्त होण्यासाठी काय करते, भूपृष्ठाला पडलेल्या भेगेतून किंवा एखाद्या कुंकवत भागातून भूपृष्ठाला भेग पाडून भूपृष्ठावरती येत असते. आणि त्यातून काय होत असतो, ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. ज्यावेळेस भूपृष्ठातून वर येऊन ऊर्जा येते किंवा ऊर्जा बाहेर पडते, त्यावेळेस त्या ऊर्जेबरोबरच घनरूप, द्रवरूप, वायुरूप अशा स्वरूपाचे पदार्थ भूपृष्ठावरती येत असतात. आणि याच असणाऱ्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, ज्वालामुखी असं म्हणतो. ज्वालामुखीच्या उद्रेकातून किंवा उद्रेकानुसार जर पाहिलं तर 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. ज्वालामुखी घडण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रामुख्याने कशी आहे, 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये ज्वालामुखी होत असतो. एक म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरं आहे ते म्हणजेच भेगीय उद्रेक. अशा 2 पद्धतीतून ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. या ठिकाणी आपल्याला दाखवलेली जी काही आकृती आहे, या आकृतीमध्ये आकृती क्रमांक 1 केंद्रीय उद्रेक हे जर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून जो तप्त असा शिलारस आहे किंवा घनरूप, द्रवरूप, वायुरूप पदार्थ एकाच केंद्रातून किंवा एकाच ठिकाणाहून बाहेर पडतात, असं जे ठिकाण आहे अशा ठिकाणालाच केंद्रीय ज्वालामुखी असं म्हटलं जातं. मग या आकृतीमध्ये देखील आपल्याला दिसते पहा, एकाच ठिकाणाहून भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून तप्त असा लाव्हारस बाहेर पडतो आहे आणि त्याचं संचयन आसपासच्या प्रदेशामध्ये होतं आहे. मग अशा होणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकालाच केंद्रीय ज्वालामुखी उद्रेक असं म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर असणारा ज्वालामुखीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच भेगीय उद्रेक. आकृती क्रमांक 1.13 ही जी आहे यामध्ये दाखवलेलं आहे पहा. अगदी भेगेप्रमाणे ज्या प्रकारे भेग पडलेली आहे, अगदी त्या प्रकारे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून तप्त असा शिलारस बाहेर पडतो. म्हणजेच केंद्रीय ज्वालामुखीच्या तुलनेत या भेगीय उद्रेक जो आहे हा कसा असतो, विस्तृत असा स्वरूपाचा असतो. खूप लांब अशा भेगेतून किंवा विस्तृत अशा पडलेल्या भेगेतून ज्वालामुखीचा किंवा अंतर्गत भागातील असणारे जे तप्त शिलारस आहे हा शिलारस बाहेर पडतो. म्हणजेच या प्रकारच्या ज्वालामुखीला भेगीय ज्वालामुखी असं म्हणून ओळखलं जातं.
ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी व सातत्य यावरून जागृत ज्वालामुखी किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असे 2 प्रकार पडतात. त्याचप्रमाणे सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असेही ज्वालामुखीचे वर्गीकरण केले जातं. आज ज्वालामुखीचा उद्रेक होतोय किंवा काही वेळेस ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला जागृत ज्वालामुखी असं म्हटलं जातं. आणि निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजेच कित्येक वर्षापूर्वी त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असतो आणि कालांतराने हजारो वर्षांनंतर पुन्हा त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक जर झाला तर अशा असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकालाच काय म्हटलं जातं, निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हटलं जातं.